आकाश आणि मुक्ताची प्रेम कहाणी. आकाश हा 21 वर्षांचा होता. मुक्ता ही 19 वर्षाची होती. आकाश आणि मुक्ता एकाच कॉलेजमध्ये शिक्षण करत होते. फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतल्यामुळे आकाश आणि मुक्ता पहिल्या वर्षी फर्स्ट इयरच्या वर्गामध्ये बसले होते. विषय घेतला होता BA. दररोज लेक्चर संग करायचे, लंच बी संगच करायचे. पण त्याचं समोरून प्रपोज करायची तयारी नव्हती, कारण ते एकमेकांना पसंत करत होते, प्रेम करत होते. पण ते त्याचं मित्रपणा आणि दोस्ताना बी होता. त्यामुळे त्यांचं भेव वाटत होतं की आपली मैत्री तुटून जाईल. आज कॉलेजमध्ये शिक्षक दिवस होता. शिक्षक दिवशी 5 सप्टेंबर शिक्षक दिवस. त्या दिवशी मुक्ता आणि आकाश दोघेही शिक्षक बनले होते. शिक्षकमध्ये मुक्ताने मराठी विषय घेतला होता, आकाशने गणित विषय घेतला होता. मुक्ताने आज चमकदार साडी घातली होती. जम्पर पण डिझाईन घातलेलं होतं. आकाश आज कमी नव्हता आला. काळी जीन्स, काळा टी-शर्ट, डोक्याला गॉगल, पायात बूट, सगळं मॅच घालून आला होता. दोघेही शिक्षक दिनाच्या दिवशी मुलांना शिकवायला लागले. त्यानंतर दुपारच्या सुट्टी लंच करण्यासाठी बागेमध्ये बसली होती. दोघी लंच करताना एकमेकाकडे बघत होते. आज दोघं प्रपोज मारणार होते एकमेकांना. सर्वप्रथम आकाशने म्हटलं, मी तुला खूप प्रेम करतो, पण मनात म्हणाला, समोर म्हणाला नाही. मुक्ता पण मनात म्हणाली, मी तुला खूप प्रेम करते, पण समोर म्हणले नाही. मग काय? दोघेही एकमेकाकडे पाहत होती. काही वेळानंतर आकाशने सांगितलं, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. मुक्ताने पण सांगितलं, मला पण तुझ्याशी काही बोलायचं आहे. मग काय? मुक्ता म्हणाली, तू आकाश पहिले बोल. आकाश म्हणतो, तू पहिले बोल. मग काय? दोघेही म्हणते, आपण संगच बोलू. दोघं म्हणते, आय लव्ह यू. दोघे बी नंतर आय लव्ह यू टू म्हणते. मग दोघांची लव्ह स्टोरी चालू होती. एकमेकांच्या गळ्यात पडतात. 5-10 मिनिट गळ्यात पडून रडतात. त्या दिवसांनी एकमेकाला आपण प्रेम करतो, पण आपली मैत्रीमुळे आपण सांगू शकलो नाही. लंच टाईम झाल्यानंतर पुन्हा शिक्षक दिवस होता, त्यामुळे त्यांनी मुलांना शिकवलं. संध्याकाळ झाली. कॉलेज सुटल्यानंतर घरी गेले. परत दुसऱ्या दिवशी मुक्ता आणि आकाश एकाच बेंचवर बसू लागले. आता तर दोघे कोणाला घाबरत नव्हते, कारण त्यांचं प्रेम हे आता खूप भारी झालेलं होतं. पाहिलं तर मैत्री होती, पण आता प्रेम. मैत्री असताना पण आकाश आणि मुक्ता एकमेकांना सोडत नव्हते. आता दोघेही आता प्रेम करतात, त्यामुळे एकमेकांना सोडत नव्हते. फर्स्ट इयरचं वर्ष संपलं, त्यानंतर सेकंड इयरचं वर्ष आलं. त्यानंतर त्यांचं प्रेम हे अतूट चालू होतं. आता नवीन मुलं आल्यावर फर्स्ट इयरला आणि मुली आल्यावर फर्स्ट इयरला आकाशवर लाईन मारील होत्या, पण आकाश त्यांना भाव देत नव्हता. तसेच मुक्ताला पण लाईन मारत होते. मुक्ता पण त्यांच्यावर ध्यान देव नव्हती. बऱ्याच मुलांनी मुक्तावर ट्राय केला, पण मुक्ता त्याच्यापासून पटली नाही. तसंच आकाशला बी बऱ्याच मुलांनी ट्राय केलं, पण आकाश त्यांच्या प्रेमात फसला नाही. मग काय? दोघांचं प्रेम आठवणं चालू होतं, आणि हे सर्वांना सेकंड इयरच्या मुलींना माहीत होतं. आता हे वर्ष पुन्हा आता संपलं आलं होतं. नंतर थर्ड इयर्स समस्या
आला होता शेवटचं वर्ष ग्रॅज्युएशनचं. दोघं पण एकमेकांना प्रेम करायचं होते, पण आता अभ्यासाकडे लक्ष द्यायचं होतं. दोघं आता अभ्यासाकडे लक्ष देत होते. शेवटचं वर्ष असल्यामुळे मुलं मुली विचार करत होते की आकाश आणि मुक्ताचे प्रेम अधुरं राहिलं काय, असे विचार करत होतो. पण आकाश नेहमीप्रमाणे लंच टाईम संघ, गार्डनमध्ये पण संघ, अभ्यास करायला पण संघ राहत होते. पण मुलांना हे माहीत नव्हतं की ते त्यांचे प्रेम पहिल्यापासून आता वाढलेलं होतं. आता ते अभ्यासाकडे लक्ष देत होते. त्यानंतर काही दिवसांनी थर्ड इयर पेपर आले. पहिल्या वार्षिकमध्ये पास झाले. दुसऱ्या वार्षिक पेपर पण आले, त्या वार्षिकमध्ये सुद्धा पास झाले. त्यानंतर आता सेंड ऑफ दिवस होता. कॉलेजला सोडायचं होतं. सगळे मुलं मुली रडत होते, कारण 3 वर्ष ह्या कॉलेजमध्ये असताना आपण सोडायचं कसं हे अवघड वाटत होतं. मग काय, नुसता आणि आकाशची प्रेम हे आठवत होतं की आता हेच प्रेम संपतं का. सर्व मुला मुक्ता आणि आकाशला बोलत होते, तुमचे प्रेम संपलं काय. पण आकाश आणि मुक्ता म्हणते, आम्ही लग्न करायचा विचार केला आहे. मग सगळे टाळ्या वाजायला लागले. आमचा आशीर्वाद तुमच्या सोबत कायम राहील. सगळे मुला मुलींना आशीर्वाद दिला. त्यानंतर दोघेही घरचे गरीब होते, त्यामुळे आई वडिलांना दोघांनी पण विचारलं लग्नासाठी. दोघांनीही आई वडिलांना राय दिला. एकमेकांच्या घरी येऊन गेले आणि त्यांना मुलगी पसंत, यांना मुलगा पसंत. मग काय, लग्न झालं. मग प्रेम हे त्यांचं कायमस्वरूपी ग्रॅज्युएशनचं प्रेम आता ते लग्नात बदल झाला होता, कारण ते आता अतूट प्रेमात पडले होते. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, या कथामध्ये तुम्हाला काय वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.